मुंबई, नवी मुंबई, पनवेल, कोकण आणि महाराष्ट्राच्या ताज्या घडामोडी आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणारं पहिलं व्यासपीठ कोकण डायरी। दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी पनवेल पंचरत्न हॉटेलच्या सभागृहात मावळ लोकसभा मतदारसंघातील ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, शेतकरी कामगार पक्ष, भारत राष्ट्र समिती, BRC पार्टी तसेच मावळ संघटना, महाराष्ट्र सावरकर ग्रस्त शेतकरी समिती, क्रांती सूर्य सोशल फाउंडेशन आणि क्षत्रिय मराठा फाउंडेशन 2024 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कामगार नेते उमेदवार शिवाजीराव जाधव रुपालीताई पाटील या मावळा संघटनेचे अध्यक्ष आहेत। त्याच्यानंतर महेश खडे सर हे BRS पक्षाचे रायगड जिल्ह्याचे कोऑर्डिनेटर समन्वयक आहेत आणि प्रकाश पाटील साहेबांना आपण ओळखतात, शेका पक्षाचेही मोठे नेते राहिलेले आहेत। माझं नाव शिवाजी किसन जाधव, मी प्रॉपर मावळ तालुक्यामधला पाचाणे गावचा आहे। सध्या मी पिंपरी चिंचवडमध्ये राहतो। जवळपास 25 वर्ष मी भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये सर्व्हिस केलेली आहे, ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये। आणि ही करत असताना मी ट्रेड युनियन ऍक्टिव्हिटी सुद्धा केलेली आहे आणि ती राष्ट्रीय पातळीवर केलेली आहे। यामध्ये जवळपास 10 वर्ष मी सुद्धा लाल बावट्याचं काम केलंय आणि जवळपास 13 वर्ष मी इंटक संघटनेमार्फत राष्ट्रीय पातळीवर काम केलेलं आहे। म्हणजे जर तुम्हाला माहिती असेल तर भारत सरकारचं जी संयुक्त सल्लागार समिती असते ऑर्डनन्स फॅक्टरीच्या बाबतीत, त्याच्यामध्ये मी 1998 पासून तर 2013 पर्यंत होतो, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय पातळीवर संरक्षण कर्मचारी जे आहेत त्यांच्या प्रश्नांच्या बाबत चर्चा होती, क्वालिटीच्या बाबतीत चर्चा होती, असे बरेच महत्वाचे प्रश्न त्या लेवलवर सोडवले जातात। मुळामध्ये ट्रेड युनियन ऍक्टिव्हिटी म्हटलं की आंदोलनं आली आणि आंदोलनाच्या मार्फतच जे कष्टकरी आहेत त्यांचं काहीतरी भलं करण्याचा प्रयत्न वारंवार आम्ही केलेला आहे। मग ते अनेकदा संसदेवर मोर्चे असतील, जिल्हाधिकारी ऑफिसवर मोर्चे असतील किंवा स्थानिक युनिट्सवर कधी मोर्चे धरणे असतील, हे असं अनेकदा केले। मागच्या 25 वर्षातला हा एक प्रवास माझा राहिलेला आहे आणि कष्टकऱ्यांच्या अडचणींची आणि त्यांना होणाऱ्या त्रासाची मला चांगली जाण आहे आणि त्यातून बऱ्याचदा मी मार्गही अशा पद्धतीने काढलेले की आज बरेचसे माझे खूप चांगले फॉलोअर्स आहेत ऑर्डनन्समध्ये किंवा डिफेन्समध्ये ओव्हरऑल भारतात। आता सध्या ज्यावेळेस BRSच्या मार्फत सुद्धा आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न केला, चंद्रशेखर पाटील साहेबांची भेट आमची अधूनमधून व्हायची आणि आमची नेहमी चर्चा व्हायची की बाबा काय या देशामध्ये सध्या काय चाललंय, काय करायला पाहिजे। आणि मग कुठंतरी एकंदरीत असं देशातलं जर वातावरण पाहिलं तर मग चिंताग्रस्त वातावरण वाटतंय आणि मग ह्याच्यामधून काय मार्ग काढता येईल, आपल्याला काय करता येईल, तर त्या दृष्टीने ज्यावेळेस विचार झाला तर मी पाटील साहेबांशी, मोहिते साहेबांशी चर्चा करताना त्यांना सांगितलं तर माझ्या वैयक्तिक जे काही कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत त्यातून मी बाहेर पडलेलो आहे। तर मला असं वाटतंय की मी माझं पुढचं आयुष्य देशासाठी, समाजासाठी, माझ्या बरोबरचे जे काही इथे संबंध आहेत लोकांचे त्यांच्यासाठी देऊ शकतो। आणि मग हे एक ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची कल्पना पुढे आली। नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यापूर्वी स्थापन केलेला पक्ष आहे आणि त्यांची ध्येय धोरणं फार मोठी होती, परंतु दुर्दैवाने काही काळातच त्यांचं नंतर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की सापडलेच नाही, गायब झाले आणि त्यामुळे त्यांची ती ध्येय धोरणं पुढे राबवायची राहिली। कदाचित मला असं वाटतं की ती ध्येय धोरणं राबवायची जबाबदारी आमच्यावर आली आहे का? कारण का की आज जर पाहिलं तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय असं वाटतं, पण खऱ्या अर्थाने पण स्वातंत्र्य हा प्रत्येकाने विचार करण्याचा विषय आहे। आज आपण अत्यंत कठीण परिस्थितीतून जातोय, याची बऱ्याचशा लोकांना कल्पना सुद्धा कदाचित नसेल किंवा असली तरी लोक बोलायची हिंमत करत नाहीये। म्हणजे आज खरंच स्वातंत्र्य नाही। मी तुम्हाला सुद्धा विचारतो की खरंच पत्रकारांना तरी स्वातंत्र्य आहे का? सुरुवात तुमच्यापासून करूया। प्रत्येकाला एक भीती आहे, भीतीच्या वातावरणामध्ये प्रत्येक जण जगतोय। मी 10 वर्ष उद्योगधंदाही केला, मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली 2013ला, त्यानंतर उद्योगधंद्यामध्ये पाहिलं असंख्य अडचणी आहेत। म्हणजे आमच्याकडे एक गमतीने असं म्हटलं जातं
की तुमचं यान जोपर्यंत गुरुत्वाकर्षणाच्या लिमिटच्या बाहेर जात नाही ना तोपर्यंत तुम्हाला खूप त्रास आहे. तसं उद्योगधंद्यामध्ये 1500 करोडच्या पुढे जात नाही तोपर्यंत इथं स्थानिक लेवलला अगदी गुंड असतील, पोलीस असतील, राजकारणी असेल, सगळ्यांचा एवढा भयानक त्रास आहे की मग आपल्याकडं मला कधी कधी प्रश्न पडतो की अगदी इन्कम टॅक्स सारखी संस्था सुद्धा का काम करते? खरंच गरज आहे का देशामध्ये? त्याला काही पर्याय नाहीये का? कारण एक उद्योजक आहे ना, स्वतः उद्योगाच्या याच्यावर लक्ष केंद्रित करायचं का त्या कंप्लायन्सेस जे आहेत मग ते इन्कम टॅक्सच्या असतील, जीएसटीच्या असतील, आरओसीच्या असतील, कंप्लायन्सच्या मागे पळायचं हा मोठा प्रश्न असतो. प्रत्येक जण भीतीमध्ये वावरतोय. आज कुणालाही स्वातंत्र्य नाहीये. आज बेरोजगारीचा आकडा पाहिला तर 83% तरुण आपले बेरोजगार आहेत आजच्या डेटला देशामध्ये. शेतकरी त्याची परिस्थिती म्हणजे आज सांगायच्या पलीकडे ऍव्हरेजली आपल्या 10 आत्महत्या रोज होत आहे. शेतकरी सुखी नाही, तरुण सुखी नाहीये, लहान मुलांचं आयुष्य सुद्धा सुखी नाही. तुम्हाला माहिती आपल्याकडं भेसळ ही एवढ्या लेवलला गेलेली आहे की आज तुमच्या माझ्या आरोग्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण जे आहे म्हणजे मी आज ज्यावेळेस शहरांमध्ये फिरतो तर प्रत्येक चौकामध्ये हॉटेल असो नसो, किराणा स्टोअर असो नसो, पण 4-4, 5-5 मेडिकल आहेत. त्या मेडिकलची का गरज पडते? एवढ्या जोरात मेडिकलचा धंदा का चालतोय? आरोग्याचा प्रश्न फार कठीण आहे. आज दुधासारखा पदार्थ सुद्धा आपल्याला प्युअर मिळत नाही, त्याच्यामध्ये इतकी भयानक प्रकारे भेसळ होते. आणि मॅक्झिमम दुधाचे उद्योजक कोण आहेत? सगळे राज्यकर्ते लोक आहेत, आमदार खासदार लोक आहेत, त्यांचे कारखाने आहेत. त्याच्यातून भेसळ होती आणि आज लहान मुलांपासून त्याचा त्रास होईल. तर माझे अनेक प्रश्न आहेत या देशामध्ये. शेतकऱ्यांचे असतील, कामगारांचं. आमचं मी डिफेन्समध्ये काम करत होतो. ऑर्डनन्स फॅक्टरीचं प्रायव्हेटेशन जवळजवळ 99% झालेलं जमा आहे. उद्या 2024ची आता ही लोकसभा संपली तर कदाचित विधानसभेच्या आधी हे प्रायव्हेट करून टाकतील. संरक्षण क्षेत्रामध्ये प्रायव्हेटेशन करणं हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने किती घातक आहे याची मला कल्पना आहे. कारण मी 25 वर्ष त्याच्या हायर बॉडीवर काम केलंय आणि ओव्हरऑल म्हणजे कुठलंच क्षेत्र असं नाही उरलेलं म्हणजे की जिथं भीती नाहीये, जिथं लोकशाही आहे असं वाटतंय असं कुठलं क्षेत्र नाही उरलेलं. लहान मुलांपासून, तरुण माणसापासून, वयस्कर माणसापर्यंत पेन्शनरची आज भीती आहे मनामध्ये की पेन्शन ही सरकार चालू ठेवेल का नाही. एनपीएस नावाने नवीन पेन्शन योजना आणली, त्याच्यामध्ये अक्षरशः जे लोक अचानक मृत्यू पावत आहेत त्यांच्या फॅमिलीला 2 आणि 2,500 रुपये पेन्शन मिळते. काय होणार आहे त्याच्यामध्ये? म्हणजे कामगार सुरक्षित नाही, शेतकरी सुरक्षित नाही, लहान मुलं सुरक्षित नाही. औषधोपचाराची परिस्थिती आपल्याकडे फार बिकट आहे. आज 20 रुपयाच्या गोळीसाठी एखादा गरीब मरतोय आणि तोच वेळेस एखादा श्रीमंत 5 स्टार हॉटेलमध्ये राहिल्यासारखं हॉस्पिटलमध्ये राहतो. एवढा जबरदस्त भेदभाव आहे. शिक्षणामध्ये सेम एखाद्या गरीबाचा मुलगा नगरपालिकेत शिकतोय, एखाद्या श्रीमंताचा मुलगा एकदम पंचतारांकी शाळेमध्ये शिकतोय. म्हणजे शिक्षणाची सुद्धा समान संधी नाहीये. आज जर आरक्षणाची मागणी काही समाज करतायत तर का करतायत? मुळात जर त्यांच्या मुलांना व्यवस्थित समान शिक्षण मिळालं, जर इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मुलांना समान संधी मिळाली तर कदाचित त्यांच्याबरोबर न्याय होईल. पण आज न्याय नाही होते म्हणजे अन्यायच होतोय. तर सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे आज पूर्वी आम्ही मित्र विचार करायचो की अरे स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधी झाले, नेताजी सुभाषचंद्र झाले किंवा छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, त्यांच्या वेळेस परिस्थिती होती म्हणून झाले. पण आजची परिस्थिती त्याच्यापेक्षा भयानक आहे. याच्यामध्ये काम करण्याची खूप मोठी संधी आहे आणि म्हणून या निमित्ताने मी या ठिकाणी आवाहन करेल की सुभाषचंद्र बोसचं एक मोठं वाक्य होतं. त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस आझाद हिंद सेना सुरू केली तर ते म्हटले होते की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी देशातील सर्व तरुणांना आवाहन करतो, जे कुठल्याही पक्षाचे असो, की तुम मुझे साथ दो, आपण सगळे मिळून या देशाला स्वातंत्र्य करू, स्वराज्य मिळवून देऊ.